संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचा गुंडाचा फोटो पोस्ट केलाय आणि टीका केलेली आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघूया। शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा असं म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी या पोस्टमध्ये। एका गुंडासोबतचा मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो पोस्ट केलेला आहे राऊतांनी आणि टीका केलेली आहे। अशा दाखलेबाज गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या या महाशयांचं स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करतायत। पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महात्म्याची माहिती जाहीर करावी असं म्हटलेलं आहे। शिवाय याला गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य असा हॅशटॅग सुद्धा वापरलाय। प्रतिनिधी ओंकार बाबळे यांच्याकडून आणखी अपडेट्स घेऊया। ओंकार, सातत्याने या गोष्टी होताना दिसतायत, राऊतांकडून असे फोटो पोस्ट होतात श्रीकांत शिंदे किंवा मुख्यमंत्री शिंदेंचे, काय नेमकी तपशील आहेत याबाबतचे? अगदी खरं आहे रिद्धी, सरकारवरती आणि स्पेशली एकनाथ शिंदे यांना टार्गेट करून संजय राऊतांनी याबद्दलचे ट्विट केले। गेले 2 ते 3 दिवस आपण बघतोय, सुरुवातीला निलेश घायवळ याच्या संदर्भात ट्विट होतं, ज्यामध्ये संतोष बांगर, शंभूराज देसाई यांच्यासारखे नेते सुद्धा होते। त्यानंतर जितेंद्र जंगमांचा फोटो काल परवा संजय राऊत यांनी ट्विट केला होता। आता आणखी एका गुंडाचा फोटो ट्विट केला आहे। साधारण एकनाथ शिंदे यांच्या क्लोज ऑर्बिट मधले जे नेते आहेत त्यांनी काही गुंड पोचलेले आहेत असा राऊतांचा आरोप आहे। आणि त्याचमुळे महाराष्ट्रात गुंडाराज वाढतंय। वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी पुण्यात शरद मोहोळच्या हत्येचा विषय झाला असेल, ठाण्यामध्ये भाजप आमदारांनी थेट गोळीबार केला हे विषय झाले असतील। एकूणच गुन्हेगारी विश्वामधल्या गोष्टी आणि घडामोडी या सगळ्या वाढतात, त्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होत आहे। आणि हा प्रश्न निर्माण करताना सरकारच या सगळ्यांच्या पाठीमागे आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो। अर्थात संजय राऊतांनी या सगळ्यावर राजकीय टीका केली। जी ओंकार, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।